जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा रोहित ब्लॉगर. तर मित्रांनो, म्हणजे आज मला एवढं म्हणजे सांगा तुम्हाला भारी वाटतंय ना, कारण की आज मी आलोय बेलापूरला. आपल्या इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे बेलापूरला. तर आज मी आता इथं फर्स्ट टाइम आलतो बरं का. कारण की म्हणजे मी पण इथं म्हणजे ऐकून होतो की बाबांनो किल्ला हा लय भारी आहे असं तसं. तर आज प्रत्यक्षात मी इथं आलोय. आणि मित्रांनो, एकदम असं एवढं शांत वातावरण आहे ना इथं. तुम्हाला तर माझ्या म्हणजे आजूबाजूला काय दिसत नसेल. एकदम शांत वातावरण प्लस झाडी बिडी इथं. असा खतरनाक असा विषय आहे. तर ना आपला ब्लॉग बॅच लय खतरनाक राहणार आहे. तर म्हणजे बघा आता मी आता जस्ट चाललोय किल्ल्यावरती चालत चालत. कारण की इथं रिक्षा येत आतमध्ये अलाउड नाही. तर आता मी चालू चालत. तर तुम्हाला तर माझ्या म्हणजे दिसेल पूर्ण चारी साईडला हे बघा. पूर्ण चारी साईडला मित्रांनो एकदम जंगल टाईप आहे, खतरनाक असं व्ह्यूज. आणि मी आता जस्ट इथं चालत चाललोय एकटाच. म्हणजे भावानं एकटाच फिरतोय मी. म्हणजे बघा आता म्हणजे एवढा तर भारी वाटतं ना मला इथं याला. तर मी आता आता ह्या साईडला पण बघू आपण की काय विषय. पहिला आपण महाराजांचा किल्ला बघू. आणि किल्ला बघून झाल्यानंतर मित्रांनो मग आपण ह्या साईडला येऊ. इकडे पण जरा काहीतरी दिसतंय बरं का. तर आपण पहिल्या किल्ल्यावरती जाऊ, कारण की एवढी आतुरता वाढली माझ्या मनात ना किल्ल्यावरती जाण्यासाठी. तर चला आता जाऊ मस्त किल्ल्यावरती फुल राडा करू, धिंगाणा करू. आणि भावानं शेवटपर्यंत ब्लॉग बोला, म्हणजे ब्लॉग बघा माझा, कारण की त्याच्यावर तुम्हाला कळणार आहे नक्की तर किल्ल्याचं रहस्य काय आहे. तर चला आता जाऊ. तर मित्रांनो, आपण किल्ला चढायला सुरुवात केली. तुम्हाला तर आता दिसत आली बघा, माझ्या या साईडला किल्ला चढायला जाणार आहेत ना. आणि मित्रांनो एकदम असं खतरनाक असं इथं नियोजन आहे. आणि आता आपण जाऊ मस्त आता पूर्ण किल्ला चढणार आहे. आपण बघणार आहे नक्की किल्ल्याचं वैशिष्ट्य काय नक्की सीन आहे. तर चला आता आपण भावानं त्यासाठी आपला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत नाही बघितला ना तर तुम्हाला नक्की कळणार नाही इथलं काय रहस्य आहे, काय म्हणजे इथले म्हणजे काय नक्की. मी मित्रांनो इथपर्यंत आलतो आज. म्हणजे चालता म्हणजे मी एक व्हिडिओ बघितला इंस्टाला, की मला असं कळलं की बाबा बेलापूरला पण इथं किल्ला आहे. तर म्हणलं त्याच्या आयला आपल्या इथं किल्ला असून आपल्याला सुद्धा माहित नाही म्हणजे काय विषय लागून बघा. तर आज मी आता जाणार मस्त आज किल्ला बिल्ला आपण खतरनाक असा बघणार आहे. तर म्हणजे बघा आता पूर्ण झाडे मित्रांनो इकडे. झाडी तर बादशाह चाललाय एकटाच, त्याच्या आईला अवघडच काम आहे. तर बघा आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपला महत्वाचा म्हणजे. तर आता आपण सुरुवात केली गड चढायला. तर बघू हा गड केवढा आहे. तर मित्रांनो गड छोटाच आहे, पण लय भारी वाटेल बघा आता इथं आल्यावरती, कारण की जुनं आले म्हणजे मला पण एवढं माहिती नव्हतं इथलं. मी असंच बघत बघत एक दिवशी व्हिडिओ बघत बघत मला दिसलं. तर आता हे बघा हे झालं मित्रांनो किल्ला आहे. तर आपण जाऊ तर मस्तपैकी गडापाशी. तर चला. तर मित्रांनो आता आपण इथं पोचलो गडापाशी. आणि आता गडाच्या आत एंट्री केली. तर इथं बघायला म्हणजे मित्रांनो एकदम असं असं आता कसं सांगू तुम्हाला, असं पूर्ण असं जुन्या पद्धतीचं एकदम मित्रांनो इथे. आणि आता एंट्री करता करता मित्रांनो इथं बघा, इथं बुरुजाचं छत्रपती शिवाजी महाराज इथं मित्रांनो इथं म्हणजे मूर्ती पण आहे बघा, तुम्ही बघू शकता. पण पहिला आपण मित्रांनो पूर्ण गड बघू. गड बघून मग पूर्ण सगळी माहिती घेऊ. आणि त्यानंतर म्हणजे तुम्हाला सांगतो मी नक्की इथला काय विषय आहे. ठीक आहे, कारण की मी पण आता लय दिवसात इथं आलतो आणि मला म्हणजे बघायला पण एवढं भारी वाटतं हा गड. तर आपण पूर्ण गड फिरणार आहे, बघू कसं काय नक्की काय विषय आहे ते. आणि मित्रांनो गड एवढा असा म्हणजे काय म्हणायचं, गड जो आहे ना गड असा एकदम असा पुरातन काळाचा वाटतोय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला गड आहे. पण असं आता आपण शिवनेरी बघितला, रायगड बघितला, प्रतापगड बघितला, असे म्हणजे भरपूर किल्ले असे बघितले. पण हा गड मित्रांनो जरा आहे ना तो जरा असा असा जुना म्हणजे एकदम असा पूर्ण काळातला वाटतोय. तर बघू आपण आता शेवटपर्यंत. चला आता. तर मित्रांनो गडावरती तर आलोय, पण इथं काय विषय, काय खोल्यांचे अवशेष असं माझ्या पाठीमागे लिहिलंय. तर तुम्हाला आता 1 मिनिट दाखवतो मी. तर हे बघू शकता तुम्ही. तर हे बघा खोल्यांचे अवशेष लिहिले इथं. आता इथं गड मित्रांनो असा पूर्ण असा पडलेला झालाय पूर्ण. म्हणजे सरकारला मी एकच विनंती करतो की भावानो, म्हणजे सरकारला एकच विनंती करतो की आपल्या कमीत कमी म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं तर जे गड किल्ले आहेत जे म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मूर्ती आहेत. तर मित्रांनो तिथं म्हणजे मला काय सांगायचं तुम्हाला की सरकारने एवढंच करावं की माझी तर्फे एक विनंती सरकारला की छत्रपती शिवाजी महाराज गड किल्ले आहेत मित्रांनो ते सगळे असं एकदम असं खतरनाक असं बनवावेत. कारण की तेवढी आपल्याला आठवण नाही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची. म्हणजे गड किल्ल्यावरती जर गेलं मित्रांनो तर तिथं एक आपल्याला एक अभिमानास्पद वाटतं की भावना आपण इथं आलोय. असं आपल्याला असं वाटतं असं भास होतो ना आतनं की आपण छत्रपती शिवाजी महाराज या गडावरती येऊन गेले. तर प्लस आता आपण इथं आलोय तर म्हणजे ते कसं असेल काय असेल, बरोबर आहे. तर आता हे तुम्ही बघते बघा तिथं आहे ना मित्रांनो तो पाण्याचा हौद आहे. तुम्ही आता हे बघा, हे बघा तो दाखवतो मी. हा इथं पाण्याचा हौद आहे, हे बघा. म्हणजे असा म्हणजे असा म्हणजे बघा आता एवढा खतरनाक असं त्यांनी बनवलंय. आणि गडपी आता इथं बघा पुरातन इमारत. इथं काय लिहिलंय काय विषय बघू आपण.
तो पण. तर हे बघा आता हे काय लिहिलंय तर ही पुरातन इमारत लिहिली म्हणजे जुन्या काळातली इमारत दिसते इथे त्यांनी लिहिलंय इथं हे बघा. तर म्हणजे बघा आता गड मित्रांनो एवढासा पडायला लागलाय पण कसं आहे सरकारनं पण याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे थोडं काम केलं पाहिजे गडांचं पण बरोबर आहे कारण की आपल्याला गड म्हणजे आपल्या महाराजांची आठवण आहेत बरोबर आहे ना कारण की गड आपण चढताना आपल्याला एकच प्रेरणा होती की भास होतो की बाबांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज ह्या गडावरती गेलेत ह्या गडावरती येऊन गेलेत तर आपण पण इथे आलोय त्यांचा म्हणजे थोडं काय होणार पण सहवास असा आपल्याला जाणवतो आतून की भावना आपण इथं आलोय प्लस आता इथं छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले असतील बरोबर आहे. तर आता आपण गड फिरायला म्हणजे फिरायसारखं एवढं काय नाही मित्रांनो गडावरती कारण की इथं म्हणजे बऱ्यापैकी असं पूर्ण असं हे झालंय म्हणजे पडायला लागले इमारती ह्या आणि त्या साईडला पण मित्रांनो काहीतरी विषय आहे बरं का ते बघा. तर आपण बघू तिकडे पण नक्की काय विषय आहे ते चला बघू आता वर चढू आपण. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा त्या पूर्ण त्या साईडला आहे ना माझ्या मागच्या साईडला म्हणजे पूर्ण असा हायवे आहे आणि हायवे साईडला मित्रांनो पाणी पण असं भरपूर असं आणि त्या साईडला एक मित्रांनो कंपनी दिसते त्या साईडला म्हणजे तुम्हाला ते दिसत असेल व्हिडिओ मध्ये आणि तिकडे मित्रांनो भरपूर अशी वाहनं चालली ती प्लस तिकडे ब्रिज पण आहे आणि इकडे इमारत ह्या साईडला इमारत साईडला मित्रांनो आपला महाराजांचा किल्ला आहे तुम्ही तर ते बघू शकता बघा तुम्हाला मी पूर्ण एकदा दाखवतोय बघा. या साईडला मित्रांनो इकडे असं या साईडला पूर्ण पाणी आहे इकडे वाहनाचं म्हणजे इकडे मोठा असा ब्रिज आहे या साईडला तुम्हाला तर ते दिसत असेल म्हणजे बघा आज मित्रांनो म्हणजे तो आता ब्रिज बांधायला एवढा खर्च केलाय सरकारने बरोबर आहे आणि त्या खर्चाचा पायात मित्रांनो थोडं तरी म्हणजे माझं म्हणणं काय आहे जास्त नाही पण थोडं तरी मित्रांनो गड केल्यानंतर खर्च केला ना सरकारने तर म्हणजे किती भारी बघा ना किती अभिमानास्पद वाटेल की बाबांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं बी मित्रांनो काय ना काय वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे स्थान आहे बरोबर आहे असं आपल्याला थोडासा आतनं आभास होतो की बाबांनो इथं आपण आलोय आपल्याला आता इथनं छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेलेत बरोबर आहे आणि इथं आपण फिरतोय वावरतोय तर म्हणजे भारी वाटतं रे मनाला एकदम अशी ऊर्जा निर्माण होती की आत्मविश्वास वाटतो की बाबांनो की आपण इथं आलो म्हणजे इथून आता छत्रपती शिवाजी महाराज इथून येऊन गेले तर आपण इथं जास्त फिरतोय लय भारी वाटतं आत्म मनाला एवढं अशी प्रेरणादायक अशी गोष्ट वाटतं ना की बास म्हणजे भावनो म्हणजे आता तुम्हाला मी शब्द सांगू शकत नाही तुम्ही पण जरा म्हणजे माझ्या भावना समजून घ्या कारण की म्हणजे आता मला सांगा एवढं जर आपण फिरतोय आणि गड किल्ले लय म्हणत होते रे भावनो औषध तुम्ही गड किल्ले जर नाही ना फिरला तर औषध काहीच फिरला नाही असं मला वाटतं कारण की म्हणजे असं गड किल्ले फिरल्यावरती एक वेगळी आत्म ऊर्जा निर्माण होती भावनो की असे आपल्याला आत्मविश्वास वाटतो की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी किती काय काय केले बरोबर आहे. तर आता मी आता इथे चढतोय या साईडला हे बघा तुम्ही बघू शकता आणि चढता मित्रांनो म्हणजे हे किल्ले नॉर्मल आहेत म्हणजे हा किल्ला जो आहे ना तो एवढा काय मित्रांनो असा हाईटला नाही त्याची हाईट कमीच आहे आणि आपण आता रायगडला गेलतो बरोबर आहे रायगड मित्रांनो चढायला एवढं असं मला असं म्हणजे बेकार दम असा लागला ना तर आता मी इथं वर आलोय तुम्ही इथं बघू शकता हे बघा पूर्ण चार साईडला मित्रांनो म्हणजे जंगलच आहे जंगल टाईप एक पूर्ण एरिया आहे हे तुम्ही बघू शकता. तर म्हणजे बघा मित्रांनो मी आज आपल्या बेलापूर म्हणजे बेलापूर आपला महाराजांचा किल्ला आहे तर मित्रांनो मी आज किल्ल्यावरती उभा सध्या आता आणि तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल की पूर्ण जंगल टाईप असा इथला एरिया आहे आणि मित्रांनो इथं म्हणजे आता मला सांगायचं तुम्हाला एवढं आहे ना की हा किल्ला जो आहे ना मित्रांनो हा किल्ला जर तुम्ही आता बघत असाल म्हणजे तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ पण दाखवीन तर पूर्ण व्हिडिओ पण तुम्ही आपला ह्याचा बघा तर म्हणजे बघा आता हा पूर्ण जो म्हणजे किल्ला आहे ना मित्रांनो तर मित्रांनो पूर्ण किल्ला हा पुरातन काळासारखा असलेला आहे म्हणजे छत्रपती म्हणजे आता हे 300 वर्षापूर्वीचा किल्ला आहे बरोबर आहे. तर म्हणजे बघा आता आणि किल्ला बी मित्रांनो यांनी असा म्हणजे जुना इकडं म्हणजे सरकारने इकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे या किल्ल्यावरती कारण की हा किल्ला बेलापूर इथं असल्यामुळे मित्रांनो म्हणजे आपल्या तर आपल्याला जरी कधी म्हणजे बायचान्स फिरायला आलाच तुम्ही तर इथं अवश्य आहे कारण की इथं कसं माहिती आहे का एवढासा किल्ला असा भारी आहे ना बघायला पण फक्त बघायला भारी आहे फक्त मित्रांनो सीन असा आहे की जरा म्हणजे असं बुर्जो आहे म्हणजे बुर्जो आहे म्हणा तर ते ढासाळ आहेत तर म्हणजे ते सरकारने जरा तेवढं लक्ष थोडं दिलं पाहिजे कारण की म्हणजे बघा की आता आपल्याला ही त्यांची आठवण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला हे आठवण आहेत किल्ले म्हणा म्हणजे अजून काय वास्तू म्हणा तलवारी म्हणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगात चिलकत म्हणा हे म्हणजे अशा थोड्या म्हणजे काय जे घटक आहेत ते आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मित्रांनो आपल्याला थोडं आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात बरोबर आहे. त्याबद्दल आपण थोडं त्याला म्हणजे आपण स्वतःला थोडं सांगू शकतो की भावना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मित्रांनो एवढा आपण आज इतिहास वाचतोय बरोबर इतिहास म्हणजे त्यांची एवढी माहिती घेतोय तर आणि आता नवीन एक रिलीज झालेला पिक्चर मध्ये राजा शिवाजी तर रितेश देशमुख सरांचा तर तुम्ही पण तो बघितला असाल म्हणजे त्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की मित्रांनो की म्हणजे तुम्ही आता पूर्ण गड तर बघा त्यात काय विषयच नाही आणि मित्रांनो हा जी तुम्हाला मी जी सांगतो ना तर मित्रांनो मी आपला युट्यूबवर तर पूर्ण व्हिडिओ टाकीन आपला हा गडाचा आणि इन्स्टाला पण टाकीन त्यात काय विषय नाही कारण की इन्स्टाला आपण शॉर्ट फिल्म टाकणार आहे आणि युट्यूबला जो आहे ना तो आपल्या पूर्ण गडाची माहिती प्लस म्हणजे काय काय झालं काय काय नाही झालं बरोबर तर मी तुम्हाला पूर्ण सांगेन तर तुम्ही पण तिथं तो व्हिडिओ बघा तर म्हणजे बघा आज
म्हणजे आज किल्ल्यावरती आलोय एवढं मला असं मनाला भारी वाटतं ना, काय की मी तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी व्हिडिओ माझे पूर्ण जे असतात ना ते असं तुम्ही कुठं बघत असाल रोडवरती, म्हणजे कुठं पब्लिक मध्ये कुठं काय असेल. पण आज मित्रांनो मी आज आलोय गडावरती तर तुम्ही तर म्हणजे बघत असाल तर म्हणजे बघा आता एवढं मला बघताना पण भारी वाटला गड किल्ला. म्हणजे गड किल्ले सगळेच भारी आहेत, म्हणजे असं मी तुम्हाला कुठलं म्हणत नाही की हा गड किल्ला वाईट आहे. हा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजचे गड किल्ले पूर्ण म्हणजे जेवढे आहेत ना तेवढे एकदम खतरनाक आहेत आणि पूर्ण भारी आहेत. तर तुम्ही मला सांगा तुम्हाला तर हा गड किल्ला कसा वाटतोय. तर आपण पूर्ण गडाची जरा माहिती घेऊ, प्लस त्या पण साईडला जाऊ आणि ह्या साईडला आपण गेलोय आता त्या साईडला फिरू. म्हणजे पूर्ण गड किल्ला बघणार आहे आपण आज. आपल्याला भले घरी लेट झालं चालेल, पण आज तुम्हाला मी पूर्ण गड किल्ल्याची माहिती सांगणार आहे. तुम्ही पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यासाठी. तर चला आपण मस्त पूर्ण गड फिरू. तर म्हणजे बघा मित्रांनो आता मी आता गड चढतोय आणि म्हणजे गड बघा एवढा खतरनाक आहे ना. म्हणजे बघा आता मी आता इथनं वर येतो मस्त पैकी असं एवढासा यांनी भारी तर सिस्टम केली ना, म्हणजे तुम्हाला दिसत पूर्ण तिकडं त्या साईडला तिकडं मित्रांनो आहे ना तिकडं रेल्वेचं म्हणजे लाईन आहे तिकडं त्या साईडला आणि इकडं आपला महाराजांचा किल्ला आहे बरोबर आहे. तर आपण जाऊ मस्त त्या मागच्या साईडला. तर चला आता आपण चढलो आता मस्त वर. तर मित्रांनो आता आपण जाणार आहे गाड्याच्या म्हणजे टोकाला एकदम, हे तुम्ही आता बघू शकता बघा. आता आपण इथनं वर चढणार आहे. तर आपण आता मस्त तिथं वर चढू. तर चला आता आपण कॅमेरा चालू ठेवू. मला मी दाखवतो मी पण जरा मी आता सोडतो कसं वरती, ठीक आहे. तर चला आता म्हणजे गड किल्ले चढताना एवढं भारी वाटतं मित्रांनो, म्हणजे लय भारी असं मनाला असं प्रेरणादायक वाटतं की बाबा आपण आज महाराजांचे गड किल्ले चढतोय बरोबर आहे. तर म्हणजे बघा आता एवढं असं खतरनाक असं इथं काम आहे आणि मी आता चढतोय मस्तपैकी. आणि इथं मित्रांनो लय असं म्हणजे त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा पण येतं ते बघा आपला भगवा, म्हणजे बघू शकता तुम्ही. आता इथून म्हणजे आता आपण इथून आपल्याला लांब शत्रू आल्याशिवाय इथून दिसतंय. तर आपण बघू मस्तपैकी. तर चला तुम्हाला पण मी दाखवतो, तुम्ही पण बघा कसं वाटतं ते मला पण कमेंट मध्ये नक्की सांगा. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला कसा वाटतोय बेलापूर इथला. तर म्हणजे बघा आता मी आता पोचलो इथं तुम्हाला तर दिसत असेल. आपण पहिल्या म्हणजे मित्रांनो पहिल्या चपल्या काढू आणि जरा झेंड्याचं दर्शन घेऊ. तर मित्रांनो दर्शन झाले, आपला झेंडा आता बघा हा आपला झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा फडकतोय बघा असं एकदम रोवावात, म्हणजे नाच भरी काम एकदम खतरनाक असा विषय. तर तुम्हाला पण दिसत असेल. तर तुम्ही आता मला म्हणताल की हे इथं काय आहे? तर तुम्हाला मी मागाशी सुरुवातीला दाखवलं इथं काय आहे. तर आपण तिथे पण जाणार आहे, तिथं पण तुम्हाला मी दाखवतो की काय विषय. तर पहिलं म्हणजे तुम्ही आता हे बघा, हे जे तुम्हाला दिसतंय ना तर ते बघा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो हे जे आहे ना तर हे शत्रू बघण्यासाठी मित्रांनो केलेला. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं जागा आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा. तर तुम्हाला मी एका जागेवर दाखवतो, तुम्ही पण बघू शकता हे बघा. इकडे बघा आता इकडे आता पहिले कसं होतं माहित नाही, सध्या तर इकडे बिल्डिंग वगैरे आहेत तुम्ही बघू शकता. आता इथून मित्रांनो आपल्याला शत्रू कळतोय कसा आलाय काय नाही बरोबर आहे. तर आता आपण इथं जरा बघू हे बघा. हा म्हणजे एवढं भारी वाटतं ना मित्रांनो इथं बघा, असं खतरनाक असा विषय आहे. तुम्हाला तर दिसत असेल म्हणजे तुम्हाला तर बघा म्हणजे मला आता म्हणजे मी नीट सांगू शकत नाही तुम्हाला मित्रांनो कसं आहे. तर हे तुम्ही बघू शकता बघा म्हणजे कसं आहे एवढं असं भारी वाटतं ना मित्रांनो इथनं म्हणजे बघा बिघायला लय खतरनाक असं काम आहे. तर विषय खोल आहे आणि हे म्हणजे आता मला पण तुम्हाला म्हणजे मी तर पहिल्यांदा जातो इथं. पण म्हणजे बघा आता कसं एवढं भारी केलेलं म्हणजे आता तुम्हाला मी शब्द सांगू शकतो मित्रांनो. तर ह्या साईडला तुम्ही बघताय बघा तिकडं पाणी आहे त्या साईडला पूर्ण. आणि म्हणजे इथून मित्रांनो लांबपर्यंत दिसतंय की आपल्याला इथून लांबपर्यंत दिसतंय की शत्रू आपल्याला म्हणजे शत्रूला आपण इथं बघू शकतो लांबपर्यंत बरोबर आहे. तर म्हणजे बघा आता हे किती लांब आहे इकडे पूर्ण या साईडला. तुम्हाला ते मागाशी मला सांगितलं तो ब्रिज आहे म्हणजे बघा. आणि सुंदर असा एकदम परिसर आहे त्या साईडला पण पूर्ण, म्हणजे असं एवढं म्हणजे बघताना पण अट्रॅक्टिव्ह दिसतं मित्रांनो हे पूर्ण. म्हणजे बघा असं मी आपल्याला स्वतःला अभिमानास्पद वाटतं की बाबा आपण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरती फिरतोय म्हणजे मस्तपैकी एन्जॉय करतोय बरोबर आहे. म्हणजे हे एन्जॉय आपण करण्यासाठी मित्रांनो त्यांनी आपल्यासाठी किती आटाच घेतला हा आपण शब्दात सांगू शकत नाही बरोबर आहे. म्हणजे बघा तर चला आपण मस्त तिथे खाली जाऊ त्या साईडला. तर चला आता जाऊ. तर मित्रांनो आता तुम्ही माझा आता वर्ण शूटिंग का घेतोय आतमध्ये जा. तर आतमध्ये पण जाणारच आपण, पण तुम्हाला मी एकदा जरा वर्ण दाखवतो नक्की काय विषय आहे ते. हे बघा आपली म्हणजे महादेवाची पिंड आणि छत्रपती शिवाजी महाराज इथं स्मारक पण आहे छोटं जातं मित्रांनो म्हणजे बाहेर येतं. तर आता आपण जाऊ मस्त बघा आतमध्ये, तुम्ही एकदा पूर्ण बघा वर्ण कसं दिसतंय आणि प्लस तुम्हाला मी आत पण दाखवतो नक्की काय असा विषय आहे तो. तर चला आपण मस्त बघा आतमध्ये जाऊ. तर म्हणजे बघा आता इथं आम्ही आता आता आतमध्ये आपण पहिले मित्रांनो जरा पाया पडू, कारण त्यांच्या मित्रांनो आपण जगतोय बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
जगदंब जगदंब जगदंब. तर म्हणजे बघा मित्रांनो, एवढं असं मनाला असं मला भारी वाटतंय ना, कारण की बघा आता इथं तुम्ही बघू शकताय बघा, म्हणजे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो एकदम असं खतरनाक असं त्यांनी इथं बनवलंय. आणि म्हणजे बघा आता त्यांनी जी मागची जी फ्रेम लावली ना, तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका वेळेची ती फ्रेम आहे, तुम्ही तर बघू शकता. म्हणजे बघा आणि मित्रांनो, फ्रेम म्हणजे आता ती फ्रेम जुनी झाली, म्हणजे ती फ्रेम बदला सुद्धा सरकारला टाइम नाही, बरोबर आहे. तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जर आपण त्यांच्यामुळे जर आपला आज अस्तित्व असलं ना, तर आणि त्यांच्या म्हणजे त्यांना जर आपण खर्च करू शकत नाही, म्हणजे त्यांना सोडा, त्यांच्या वास्तवाला जर आपण खर्च करू शकत नाही, तर म्हणजे बघा आता दादा ते काय आपल्याला म्हणजे हे बरोबर नाही. पण आपल्याला सध्या बघायचं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे बुरुज, तर तुम्ही आता बघू शकता हे बघा. पूर्ण तुम्हाला पण मी आता माझ्या पूर्ण पाठीमागे पण दिसत असेल बुरुज. तर म्हणजे बघा तुम्हाला मी एकदम पूर्ण दाखवतो, तुम्ही बघू शकता हे बघा. पूर्ण बुरुज मित्रांनो असं म्हणजे असं पडायला लागलं का, पण मित्रांनो भारी आहे, पण म्हणजे असं दगडी म्हणजे एवढे दगडी मोठे आणणं एवढ्यावरती दगडावरती म्हणजे यांचे स्मारक आहे मित्रांनो इथं, तुम्ही बघू शकता हे बघा. एवढं असं मित्रांनो एवढं असं भारी मी केले सिस्टमॅटिक एवढं. आणि आपल्याला इथं महादेवाचे पिंड सुद्धा आहे. आणि इथं जय श्रीरामाचं इथं आणि तुळस पण आहे मित्रांनो, आपली पवित्र अशी तुळस. आणि आपला इथं नंदी पण आहे बघा. म्हणजे एकाच वेळी मित्रांनो आपल्याला तीन देवाचे दर्शन होतात, बरोबर आहे. तीन म्हणा चार देवाचे पण दर्शन होतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं पण दर्शन होते, आपल्याला महादेवाच्या पिंडीचे पण दर्शन होते, तुळशीचे पण दर्शन होते, प्लस आपल्या नंदीचे सुद्धा दर्शन होते, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आता आपण म्हणजे दर्शन घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पण, आणि म्हणजे आणि महादेवाच्या पिंडीचं पण दर्शन घेतलंय. तर आता आपण जाऊ आता मस्त घरी. तर म्हणजे बघा म्हणजे बघा आता आज एवढं इथं मला असं म्हणजे मला आता व्हिडिओ काढल्यापासून एवढं भारी वाटलं, कारण की एवढं परिसर आता शांत असा आहे इथला बेलापूर मधला, म्हणजे बेलापूर किल्ल्यावरचा, असं मला तुम्हाला सांगायचंय. तर म्हणजे आता आपण चाललोय मस्त आता घरी. तर मित्रांनो मला पण तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगाल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय. आणि जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा, कारण शेअर केल्याशिवाय मित्रांनो कळणार नाही की हा किल्ला कुठे आहे, काय बरोबर आहे. आणि आज मी आता ह्या किल्ल्यावरती आलतो, तर किल्ल्याच्या अवस्था बघून मित्रांनो असं वाटतं की मित्रांनो इथं म्हणजे खिंडर असतात, बरोबर आहे. तर म्हणजे बघा, तर मला तुम्हाला एवढं सांगायचं मित्रांनो की मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कारण शेअर केल्यावरती सरकारला पण कळलं की बाबांनो इथं बी थोडंफार काहीतरी बदल केला पाहिजे, बरोबर आहे. कारण की नुसतं म्हणजे केल्याला नावं दिले हे केले ते केलं तर काय होत नसतं, त्याला थोडंफार मित्रांनो म्हणजे बघावं पण लागतं, बरोबर आहे. तर मला कमेंट मध्ये नक्की सांगाल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटते. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तर चला आता. तर माझ्यासोबत तुम्ही एकदा म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. चला.